नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐक म्हणे नामधारका सगुण. श्री गुरु अवतार नारायण. जाणे सर्व आचार खुण. सांग तसे कृपेसी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका एकोमन. गृह बरवे सम्मार्जुन. देवगृह अर्चावे रंग माळिका घालोनी. निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुभासनी बैसोनी. देवपूजा करावी त्रिकाळ न घडे जासी. प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी. मध्यान्ह काळी करावे सायंकाळी मंत्रेसी. पुष्पे वहावी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी. भोजन काळी करावे देवपूजा करावयासी. विधाने सहा परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी. पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका. अग्निपूजा अधिका. मानसपूजा अतिविशेषा. एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण. संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्थंडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत. यज्ञ पुरुष पूजा तुम्ही त्वरित. स्वर्गापवर्ग पूजा देत. यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी. ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी. प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती. गुरु त्रैमूर्ती म्हणोनी. बोलती समस्त श्रुती वचनी. सकाळाभीष्टे तयापासूनी. पाविजे चारी पुरुषार्थ. शालिग्राम चक्रांकितेसी. प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी. समस्त पापे नासती. श्री गुरूंचे निरोपाने. पूजा करी काष्ठ पाषाण. तेची होती देवजाण. प्रसन्न होय परियेसा. देवा दक्षिण भागेसी. कलश ठेवावा परियेसी. पूजा करोनी भक्तीसी. शंख पूजा करावी निर्माल्य काढोनी विनयेसी. टाकावे नैऋत्य दिशी. धूत वस्त्र अंतराहर्षी. दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरूंसी. मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी. विधिपूर्वक अवधारा. पुष्पे वहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. आपण पेरिली कुसुमे सगुण. उत्तम पक्ष परियेसा. पुष्पे असती अरण्यात. मध्यम प्रकार असे वाहता. क्रय करुनी विकत घेता. सामान्य पक्ष पुष्पे जाणा. उत्तम न मिळता घ्यावी विकत. उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत. कृष्णचित्र अधमाधम. वरजावी शिळी पुष्पे देख. सच्छिद्र अथवा कृमी भक्षक. भूमीवरे पडले ऐक. पुष्प त्यजावे देवासी. शिळे नभते द्रव्य जाण. बिल्वपत्र तुळसी पर्ण. सहस्रपत्र कमळे जाण. सदा ग्राह्य देवांसी. शतपत्रे बकुल चंपकासी. पाटले कमले पुन्हा गेसी. मल्लिका जाती करवीरेसी. कल्हार पुष्पे अर्पावी. विष्णुपूजा करावयासी. वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी. धत्तुर अर्क करविरेसी. रक्तपुष्पे वर्जावी. गिरीकर्णिका निर्गुंडेसी. सेवगा कफित्त करंजेसी. अमलपत्र कुष्मांडेसी. पुष्पे विष्णूसी वर्जावी. वर्जा पुष्पे ईश्वरासी. सांगेन नावे परियेसी. कफित्त केतकी शशांकेसी. श्याम पुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगल करंज देखा. धातकी निंबादी पंचका. बकुल दाडिंब घेतका. माधवी पुष्पे वर्जावी. च्यूत कुंद युथिका जाती. रक्तपुष्पे वर्जावी निरुती. ईश्वरार्चने दोष घडती. श्वेतपुष्पे मुख्य देखा. पूजा करिता गणेशासी. वर्ज करा तुम्ही तुलसी. वर्ज करावे दुर्वेसी. दुर्गा शक्ती देवी ते. येणे विधी पुष्पे वाहता. काम्य होय तुम्हा त्वरिता. चतुर्विध पुरुषार्था. होय तुम्हा अवधारा. नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन. अपसव्य देवा प्रदक्षिण करुनी नमन करावे. आपुला गुरु माता पिता. सन्मुख जावे बाहेरून येता. अथवा उत्तम द्विज देखता. सन्मुख जावोनी वंदावे. सभा असेल द्विजवरांची. नमस्कार करा तुम्ही एकची. देवतार्चनी तैसेची. नमस्कार पावे समस्ता. माता पिता श्री गुरुसी. नमस्कार करावे ऐसी. उभय हस्ते कर्णास्पर्शी. एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा. सव्य हस्त स्पर्शोनिका. वाम हस्त वाम पादावरी देखा. धरोनी नमस्कार करावा. गुरुस्थानांची नावे सांगेन ऐका एको भावे. विचारोनिया बरवे. नमस्कारावे येणे विधी. माता पिता गुरुधाता. भय हरता अन्नदाता. व्रतबंध केल्या पुरोहिता. सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता.
सापात न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी वय उणे असेल त्यासी नमू नये विद्वज्जनी अग्नी समिधा पुष्पे कुश धरिला असेल अक्षता कलश स्वहस्ती परहस्ती असता दोष उभयता असे नमस्कारता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विजयता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी प्रेत नरू मूर्ख जनांसी करू नये नमस्कार यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ग्रास मात्र दिधला एक मेरू समान पुण्य अधिक बरवे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दान असे अतिथी आलिया घरासी जेवी आपण त्यजुनी त्यासी श्वानयोनी होय भरवसी गर्दभ होऊनी पुढे उपजे सायं प्रातर गृहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करोनी पादांसी ओले पायी असावे ओली असावी 5 स्थाने हस्त पाद उभय जाणे मुख ओले पंचम स्थान शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे ऐका एकचित्ते जेविते पात्र अवधारा सुवर्ण रजत ताम्र पात्रा पद्मपत्र पालाश पात्र पुण्यपात्र परियेसा वर्जावे गृहस्थे ताम्रपात्र यती सुवर्ण रजत पात्र ताम्र शौतिक शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीसी कांस्य पात्रेसी भोजन तांबूला सहित अभ्यंग स्नान गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज श्वानाच्या चरमाहुनी निषेध असे एरंडपानी निषिद्ध जाणा त्याहुनी आणिक जेविल्या ताटी जेविता सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तैल घालुनी स्वहस्ती आपण अभ्यंग न करावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न कठिणान्न मध्ये परियेसा भोजनांत समयासी जेवावे पुनः द्रव्यान्नासी बळ न जाय परियेसी शीघ्र भोजन करावे धेनू उदक प्यावयासी जितुका वेळ लागे तिसी भोजन करावे परियेसी शीघ्र भोजन सुखी जाणा भोजन करावयाची स्थिती सांगेन ऐका ग्रासमिती संन्यासी मुनीश्वर यती अष्टग्रास घ्यावे जाण जितुका मावेल आपुल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा विशेखी अधिक घेता ग्रास मुखी उच्छिष्ट भक्षिले फळ देखा सांडू नये अन्न देखा घृत पायस विशेषका सांडावे थोडे ग्रास एका जेवू नये सर्व अन्न वामहस्त भूमीवरी ठेवोनी नर भोजन करी रोग होय त्या शरीरी अंगुली सोडोनी जेवू नये अश्व गजारूढ होऊनी अथवा बैसोनी श्मशानी देवालयी शयनस्थानी जेवू नये परियेसा निषिद्ध जेवण कर पात्रेसी ओले नेसोनी आर्द्रकेशी बहिर्हस्त करुनी जानुसी जेविता दोष परियेसी पर्णपृष्ठावरी रात्रीसी दीपाविण जेविल्यासी महादोष घडिती त्यासी कृमी भक्षिले पाप जाणा स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये शून्य देव देवालयी देवता स्थान आपुले गृही जल समीप संध्या समयी जेवू नये परियेसा प्राशन शेष उदकासी घेऊ नये परियेसी अगत्य घडे संधीसी किंचित सांडुनी घेईजे महाजळी रिघोनी उदक घेती मुखांतुनी अथवा उभा पिये पाणी सुरापान समान जाणा द्वयहस्त अंजुळोनी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करुनी वामहस्त वर जावा सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले अंथुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परियेसा उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्त प्रक्षी न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षालिता परियेसी मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक परियेसा विप्र विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्ने कैसी निरोपावी कृपेने लसूण गाजर कांदे मुळे वृंता कश्वेत वाटोळे भोपळे छत्राकार शाखा सकळ
वरजाव्या तुम्ही परियेसा. कुष्मांड डोरली पडवळेसी, मुळा बेल आवळेसी. न भक्षावे प्रतिपदेसी, भक्षिता पाप परियेसा. स्वर्गापवर्ग चाड जासी, अष्टमी वर्जा औदुंबरासी. आमलक फळ रात्रीसी, वर्जावे भानुवार सप्तमी. नख केश पडले अन्न, स्पर्श केलिया मार्जरे जाण. वायस घारी कुक्कुटादी करून, स्पर्शले अन्न त्यजावे. धेनू मूषक मुखस्पर्श, अथवा संपर्क अधः केश. त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळी. घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र. तळीले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा. माशान्नाचे वटक देखा, शिळे नभती कधी ऐका. जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा. कंदमुळादी मसुरान्न, जवांचे असेल परमान्न. गुडयुक्त असेल अन्न, शिळे नव्हे परियेसा. यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वला स्त्री विधवा जरी. तांबूल भक्षिता मांसापरी, रस त्याचा सुरापान सम. शयन करावयाचे विधान, सांगेन ऐका विद्वज्जन. पाराशर सांगे वचन, तेची विधान सांगतसे. खटवा निर्मळ असावी जाण, वरजावी त्रिपाद भिन्न दूषण. औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा. स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी. प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे परियेसा. निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेन ऐका समस्त ऋषी. जीर्ण देऊळ स्मशानेसी, एक वृक्षातळी वर्जावे. चारी बिंदी चोहाटेसी, ईश्वर स्थान परियेसी. माता पिता निजते स्थळासी, निजू नये परियेसा. वर्जावे वारुळाजवळी, वर्जावे आपण तळ्याचे पाळी. नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये. नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिर वेष्टून. आकाशाखाली वर्झोन, दीप असता निजू नये. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी. जो आचरे विधींसी, दैन्य कैचे तया घरी. काळ मृत्यू चुके देखा, अपमृत्यू घडे कैचा ऐका. ऐसा आचार आहे निका, नित्य रहाटावे येणे परी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणं नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.